सीजेपीच्या संसद मार्चमुळे आज संपूर्ण देशवासियांचं लक्ष राजधानी दिल्लीकडे लागलेलं होतं, कारण मोठ्या संख्येने तरुण हे संसद परिसरामध्ये जमलेले होते। संसदेवर मार्च काढण्याचा एक निर्धार त्यांनी केलेला होता, त्यामुळे मोठ्या संख्येने इथं तरुण रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा होता। मात्र या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान राजधानी दिल्लीमध्ये सरकार दरबारी सुद्धा हालचालींना वेग आल्याचं दिसून आलं। एकीकडे आंदोलक आक्रमक झाले होते, तर दुसरीकडे बैठकांचा सिलसिला सुरू होता। सकाळीच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली आहे, आणि ही भेट यासाठी महत्त्वाची आहे कारण राजधानी दिल्लीला हादरवून सोडणारं सीजेपीचं हे जे आंदोलन झालं ते धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठीच सुरू झालेलं होतं। आपल्याला आठवत असेल तर नीटचा पेपर फुटल्यानंतर याची जबाबदारी स्वीकारून देशाच्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात होती, आणि त्यामुळे आज जेव्हा 20 जुलैला हा संसद मार्च निघणार त्याच वेळेला धर्मेंद्र प्रधान यांनी सगळ्यात आधी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा केलेली आहे, आणि अधिवेशन सुरू होण्याआधी झालेल्या या बैठकीमध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जाते। त्यानंतर आपण सगळ्यांनी बघितलंय संसदेबाहेर तरुणांचा हा जो आक्रोश आहे तो सुरू होता। पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त इथं तैनात करण्यात आला होता, आणि दुसरीकडे कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे सीजेपीच्या प्रतिनिधींना सरकारनं चर्चेसाठी बोलावल्याचा दावा सीजेपीनं केला होता, पण केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी मात्र आंदोलनकर्त्यांकडून चर्चेचा प्रस्ताव आल्याचं म्हटलं। आता यामध्ये एक महत्त्वाचं आहे म्हणजे वेगवेगळे दावे केले जात आहेत। सीजेपीकडून म्हटलं जाते की सरकारकडून आम्हाला बोलावणं आलं, तर सरकार म्हणतंय की सीजेपीकडून हा प्रस्ताव आलेला होता। हे काहीही असलं तरी देखील याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांची केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्यासोबत भेट झाली, त्यांची चर्चा झाली। या भेटीमध्ये आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर चर्चा झाली। यामध्ये मुख्यतः आपल्या सगळ्यांना माहिती असेल मागील काही दिवसांपासून आणि मागील महिन्याभरापासून तर दिल्लीमध्ये सीजेपीचं आंदोलन सुरू आहे, आणि त्याच्यामध्ये वारंवार ते आपल्या मागण्या मांडताना दिसून येत आहेत। त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा सुद्धा मिळताना दिसतोय, त्यामुळेच आज मोठ्या संख्येनं तरुण या आंदोलनामध्ये सहभागी झाले, आणि आज जे.पी. नड्डा जे एक केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्यासोबत या सीजेपीच्या प्रतिनिधींची जी बैठक झाली, जी चर्चा झाली, त्यामध्ये मुख्यतः जे.पी. नड्डा यांना दिलेल्या निवेदनात सीजेपीनं 3 प्रमुख मागण्या मांडल्या। आता या 3 प्रमुख मागण्या कोणत्या आहेत? एक म्हणजे सोनम वांगचुक यांना रुग्णालयामधून तातडीनं डिस्चार्ज द्यावा, आणि आंदोलनासंदर्भात त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करू नये। आपल्याला आठवत असेल 2 दिवसांपूर्वी सोनम वांगचुक यांना पोलिसांनी हॉस्पिटलाइज केलेलं होतं, आणि आमची त्याच्यासाठी परवानगी नाही असं सोनम वांगचुक आणि त्यांची जी पत्नी आहे ते सांगत होते। मात्र तरी सुद्धा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेले होते। त्यामुळे सोनम वांगचुक यांच्यावर कोणत्याही प्रकारची जी काही जबरदस्ती आहे ती करू नये अशी मागणी एकूणच सीजेपीकडून केली जाते। सोनम वांगचुक यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज द्यावा तातडीनं अशी मागणी करण्यात आली, आणि हे जे आंदोलन झालेलं आहे त्या संदर्भात त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई करू नये अशी एक पहिली मागणी सीजेपीनं केली आहे। आता यामध्ये येते दुसरी मागणी, ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची, जी मागील काही दिवसांपासून वारंवार सीजेपीकडून याविषयी बोललं जाते। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांना पदावरून हटवावं। जर त्यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना पदावरून हटवावं अशी मागणी सीजेपीकडून करण्यात आली आहे, आणि हीच मागणी आपण बघतोय जे तरुण आजच्या या आंदोलनामध्ये सहभागी झाले त्यांच्याकडून वारंवार केली जात होती, आणि नीटचा जो पेपर फुटलेला होता त्यानंतर ही मागणी जोर धरू लागलेली होती, त्यामुळे ही एक महत्त्वाची मागणी यामध्ये ॲड करण्यात आली आहे। तिसरी मागणी म्हणजे नीट 2026 पेपर लीक प्रकरणानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे, 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे, या आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सीजेपीच्या या निवेदनामध्ये करण्यात आली आहे, आणि या मागण्या योग्य स्तरावर मांडण्याचं आश्वासन नड्डांनी दिल्याचा दावा सीजेपीनं केलाय। म्हणजे या मागण्यांचं निवेदन जे.पी. नड्डा यांना देण्यात आलं आहे, आणि जे.पी. नड्डा ह्या मागण्या योग्य स्तरावर मांडतील असं आपल्याला आश्वासन दिलं गेल्याचं सीजेपीनं सांगितलेलं आहे। आणि याशिवाय जे.पी. नड्डांनी सुद्धा या चर्चेची माहिती एक्सवर दिली आहे। जे.पी. नड्डा यांनी लिहिलं की आज सकाळी पहिल्यांदाच आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींनी सरकारशी चर्चेचा प्रस्ताव दिला। म्हणजे आंदोलनकर्त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून हा प्रस्ताव आलेला होता, आणि पहिल्यांदाच हा प्रस्ताव आल्याचं त्यांनी सांगितलंय। सकाळी 11:50 आमच्यामध्ये चर्चा झाली, म्हणजे जवळपास 12 वाजता चर्चा झाली असंही त्यांनी सांगितलं, आणि ही बैठक सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये झाली असंही त्यांनी सांगितलंय। प्रतिनिधींसोबत प्रथमच तोंडी चर्चा झाली, आणि नंतर संध्याकाळी सुमारे 4 वाजता त्यांनी लेखी निवेदन सादर केलं असं नड्डांनी सांगितलेलं आहे। आता नड्डा यांनी सर्व आंदोलनकर्त्यांना आंदोलन मागे घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन सुद्धा केलं। म्हणजे ही चर्चा तर झालीच, पण आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन केंद्रीय मंत्री नड्डा यांनी या आंदोलनकर्त्यांना केलं।
आपण बघितलेलं आहे आज आंदोलनामुळे संसद परिसरामध्ये मोठा गोंधळ झाला होता. संसदेचं कामकाज स्थगित करण्यात आलं, वारंवार स्थगित करावं लागलं आणि या दरम्यान केंद्रीय मंत्री JP नड्डा आणि अमित शहांची सुद्धा भेट झाल्याची बातमी समोर आली आहे. म्हणजे एकीकडे धर्मेंद्र प्रधान यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा केली होती, भेट घेतलेली होती. त्याच्यानंतर JP नड्डा यांच्यासोबत CJPचे जे प्रतिनिधी आहेत त्यांची चर्चा झाली, भेट झाली आणि या सगळ्यामध्ये अमित शहा आणि JP नड्डा या दोघांची सुद्धा भेट झाल्याची बातमी समोर आली आहे. CJPच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक असल्याची माहिती सुद्धा आहे. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी पावलं उचलली जात आहेत का अशी चर्चा रंगली. पण या संदर्भात अद्याप केंद्र सरकार किंवा धर्मेंद्र प्रधान यांनी कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाहीये. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणार का यावरून वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. पण ज्या पद्धतीनं घडामोडी घडलेल्या आहेत, ज्या पद्धतीनं हा बैठकांचा जो सिलसिला आहे तो सुरू होता याची माहिती आपण घेतलेली आहे. पण आता या ज्या सगळ्या हालचाली आज राजधानी दिल्लीमध्ये पाहायला मिळाल्या किंवा ज्या पद्धतीचं आंदोलन, एक मोठं आंदोलन तरुणांचं या ठिकाणी झालं, त्यावरून आता सरकार नेमका काय निर्णय घेणार याविषयी तुम्हाला काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्की सांगा.